for me. हाय, जय शिवराय मित्रांनो, स्वागत करते तुमचं यूट्यूब चॅनलवरती. आज आपण गणपती बाप्पाची व्हिडिओ पुन्हा स्टेटस एडिटिंग करणार आहोत. हायलाईट मोशनमध्ये हायलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. पण त्यानंतर असं इंटरफेस येईल. त्यानंतर मी जी बीट मार्क दिली ती बीट मार्क ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथे आतमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर मीडियावरती जाऊन इमेज आपल्याला सिलेक्ट करायचा आहे गणपती बाप्पाचा. हा इमेज इथे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर अशा प्रकारे त्याची लेंथ 3.10 या बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि त्या फोटोला जे फाउंड दिसत आपल्याला त्याच्या खाली टाकून द्यायचं आहे. त्यानंतर असं अशा प्रकारे पाहू शकता. त्यानंतर 3.10 या बीटमार्कवर येऊन तिथे प्रत्येक एक गणपती बाप्पाचे फोटो तिथे ॲड करायचे आहेत. प्रत्येक बीटला हे इथपर्यंत एक बीट आहे, तिथे एक फोटो, त्याच्या पुढच्या बीटला अजून एक फोटो, अशा प्रत्येक बीटला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथे मी ॲड करून घेतो आहे. अशा प्रकारे हा एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करायचा आहे. आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त व्हिडिओ झाला आहे गणपती बाप्पाचा. आता गणपती बाप्पा लवकरच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येतील. अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटला एक फोटो ॲड केला आहे. ते झाल्यानंतर ते 3.10 तिथे येऊन आपल्याला एक PNG ॲड करायचं आहे. अशा प्रकारे PNG पाहू शकता. गणपती बाप्पा हा नावाचा PNG जो मी तुम्हाला दिला आहे मटेरियलमध्ये तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि दुसरं एक अशी एक व्हिडिओसुद्धा आहे, म्हणजे या प्रकारे इफेक्टची. ती इफेक्टची व्हिडिओही त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जो त्याचा ब्लॅक कलर आहे त्याला रिमूव्ह करायचा आहे स्क्रीनमध्ये जाऊन. अशा प्रकारे पाहू शकता. त्याला लेअरला कॉपी करून जो प्रत्येक आपण बीटला फोटो ॲड केला आहे त्या प्रत्येक बीटला व्हिडिओ पेस्ट करायचे आहे लेअर अशी. आणि नेक्स्ट हा पुढचा पार्ट असेल तो कट करायचा आहे. सेम अशा प्रकारे प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करायची. अशा प्रकारे पेस्ट करतो आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे, पुन्हा इथे पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे पेस्ट करीत जायचं आहे. तुम्ही पेस्ट करत अशा प्रकारे. जास्त व्हिडिओ लांब होईल म्हणून स्किप केला अर्धा व्हिडिओ. अशा प्रकारे पाहू शकता. खूप सुंदर असा गणपती बाप्पाची स्टेटस व्हिडिओ रेडी झाले. तर पुन्हा एकदा 3.10 ते येऊन जो फोटो आहे त्यांना इफेक्ट ॲड करायचा आहे. सिच्युएशन अँड व्हायब्रेस अशा प्रकारे थोडासा फोटोला थोडासा सुंदर लुक येण्यासाठी तो इफेक्ट ॲड करतो आहे. तो इफेक्टला कॉपी करून प्रत्येक फोटोला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करत न्यायचं आहे प्रत्येक फोटोला. त्यामुळे गणपती बाप्पाचे फोटो थोडे असे अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर वाटतील. असंच पाठच्या वेळी पण एक व्हिडिओ बनवला होता, त्यालाही तुमचा सपोर्ट मिळावा ही अपेक्षा आहे. ह्या व्हिडिओलाही असा सपोर्ट असू द्या.
2-3 दिवसाने एक व्हिडिओ येत जाईल आपल्या चॅनलवरती. अशा प्रकारे झाल्यानंतर ही 3.10 वरती येऊन तिथे शेप आय इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे त्याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. नंतर अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट आय इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर वरचा जो व्हाईट कलर आहे त्याला ट्रान्सपरंट करून द्यायचं आहे. पूर्ण ही लेंथ वाढवायची म्हणजे अशा प्रकारे ट्रान्सपरंट होईल. अशा प्रकारे त्याला खाली घ्यायचं म्हणजे या PNG त्याच्यावरती बरोबर दिसेल. अशा प्रकारे PNG थोडी लेंथ वाढवूया. अशा प्रकारे व्हिडिओ इथे तयार झालेला आहे पूर्ण. मटेरियलला आपल्या कोणताही पासवर्ड किंवा नाही आहे, त्यामुळे तिथून तुम्ही मटेरियल कलेक्ट करू शकता. तिथे आपण थोडी बॉर्डर ॲड करतो. अशा प्रकारे त्याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ तयार झाला आहे. पाहू शकता खूप सुंदर इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तयार झाला आहे. गणपती बाप्पाचा असेच व्हिडिओ स्टेटस एडिटिंग करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे अशा प्रकारे हा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. नंतर वरती ऑप्शन दिसते बाणासारखं, त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असं तुमचं प्रेम राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय शिवराय.